राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलैला फूट पडल्यानंतर दोनही गटाकडून जोरदार आरोप प्रत्यारोप आजवर करण्यात येत आहेत। आतापर्यंत पदाधिकारी कार्यकर्ते या वादात अग्रेसर होते, आता तर थेट पवारांनीच या वादात उडी घेतली आहे। पाहूया। एरवी सभा गाजवून विरोधकांच्या टीकेला फार काही महत्त्व न देणाऱ्या शरद पवारांचा लोणावळ्याच्या दौऱ्यात एक वेगळाच अंदाज महाराष्ट्राला पाहायला मिळाला। पुन्हा असं काही केलं ते शरद पवार म्हणतात ना की त्याचं झालं असं की लोणावळ्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचं लोणावळ्यात तुतारी फुंकून जेसीबीद्वारे फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि सुरुवात झाली ती लोणावळ्याच्या सभेला। भाजप म्हणजे वॉशिंग पावडर असं म्हणत भाजपवर निशाणा साधलेल्या शरद पवारांनी या सभेतून कधी काळी आपल्या कमकुत असलेल्या आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रछायेत गेलेल्या आमदार सुनील शेळके यांचा चांगलाच समाचार घेतला। माझी विनंती आहे, एकदा दगडाची दिली तर बस, पुन्हा असं काही केलं ते शरद पवार म्हणतात ना की मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरुवात केली। या इशाऱ्याला पार्श्वभूमी आहे ती मावळच्या वादाची। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडतात। मावळ तालुकाही याला अपवाद नाहीये। मावळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि शरद पवारांच्या गटाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन वाफणा यांच्यात होणारी खडाजंगी देखील काही नवी नाहीये। आणि नेमकी हीच तक्रार आज मदन वाफणा यांनी शरद पवार यांच्याकडे करताच पवारांनी थेट शेळकेंचा समाचारच घेतला। पवारांच्या या इशाऱ्याला अवधी उलटत नाही तोच आमदार शेळकेंनी पत्रकार परिषद घेत तो मी नव्हेच असं म्हणत आपल्यावरील आरोप मात्र फेटाळून लावले। मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं, किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं, एवढीच माझी अपेक्षा आहे। इतकंच नाही तर शेळकेंनी मी कोणाला दमबाजी केलं हे पवारांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं, अन्यथा मी पवार खोटं बोलतात हे राज्याला सांगेन असा थेट इशाराच दिला। त्यांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावे, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे, किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली। या आरोप प्रत्यारोपावर खोट्या बातम्या पसरवल्या जातात असं म्हणत अजित पवार यांनी शेळकेंच्या मदतीला धाव घेतली आहे। इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात। आता मधीच एक बातमी आम्ही वाचली की सागर बंगल्यावर रात्री जेवण झालं, काही जेवण झालं नाही, काही नाही, कारण त्या दिवशी मी आणि रात्री देवेंद्र बरोबरच होतो। म्हणजे इतक्या धादांत खोट्या बातम्या पसरवतात। तर हे वागणं बरं नव्हे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेळकेंची पाठराखण केली आहे। त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्याएवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा। एरवी विरोध आणि विरोधकांच्या भूमिकेला स्पोर्टिंगली घेणारे पवार राष्ट्रवादीत फूट पडली तरी त्याला तितक्याच संयमानं सामोरे गेलेले शरद पवार यांचं हे रौद्र रूप पहिल्यांदाच पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।